गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7677700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। माढा तालुक्यातील आणि विशेषतः माजी आमदार बबनदादा शिंदे यांच्या हजारो समर्थकांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे। माढा तालुक्याचं नंदनवन करणारे आणि सलग 6 वेळा विधानसभेत तालुक्याचं नेतृत्व केलेले बबनदादा शिंदे लवकरच आपल्या कर्मभूमीत परतत आहेत। त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण तालुक्यात आतापासून मोठी तयारी सुरू झाली आहे। गेल्या वर्षी माजी आमदार बबनदादा शिंदे हे त्यांच्या हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी अमेरिकेला गेले होते। तिथे प्रसिद्ध डॉक्टर अमित पावले यांच्या देखरेखीखाली बबनदादांवर ही अत्यंत महत्त्वाची आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली। शस्त्रक्रियेनंतर होणारी नियमित तपासणी, आवश्यक उपचार आणि योग्य देखभाल या सर्व वैद्यकीय कारणांमुळे बबनदादांना तब्बल वर्षभर अमेरिकेतच थांबावं लागलं। या काळात त्यांचे कुटुंबीय वेळोवेळी अमेरिकेला जाऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी आणि काळजी घेत होते। सहकारी साखर कारखानदारी देश पातळीवर आपला वेगळा नावलौकिक निर्माण करणारे आणि विकास कामांच्या बळावर सलग 6 वेळा आमदार म्हणून निवडून येण्याची किमया साधणारे बबनदादा आता पूर्णपणे बरे झाले आहेत। तब्बल 1 वर्षानंतर ते आपल्या मायभूमीत आणि लाडक्या कर्मभूमीत परतत येत आहेत। आपला नेता पुन्हा एकदा तालुक्यात सक्रिय होणार या बातमीने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे। बबनदादांच्या स्वागतासाठी म्हाडा तालुक्यात ठिकठिकाणी समर्थकांकडून आतापासूनच जोरदार आणि जंगी तयारी सुरू करण्यात आली आहे। नुकतीच श्री विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या आवारात सर्व प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांची एक मोठी बैठक पार पडली। यंदाचा अमृत महोत्सवी वाढदिवस केवळ जल्लोष करून नव्हे तर समाजभान जपत साजरा होणार आहे। या निमित्ताने रक्तदान शिबिर, राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा, आरोग्य शिबिर आणि वृक्ष संवर्धन यांसारखे तब्बल 11 विविध सामाजिक आणि क्रीडा उपक्रम राबविले जाणार आहेत। बबनदादांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने आणि त्यांच्या पुनरागमनाच्या बातमीने संपूर्ण माढा तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये सध्या मोठा उत्साह पाहायला मिळत आहे।